माझं नाव अनिकेत राजेश कोहर आहे। मी अकोला येथील आहे। माझा नीटमध्ये स्कोअर 720 पैकी 620 असा आहे आणि माझी ॲडमिशन पुणे स्थित BJ मेडिकल कॉलेजमध्ये झालेली आहे। मी माझी नीटची प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स अकोला येथे केली आहे। मी फ्रेशर आहे आणि माझा हा फर्स्ट अटेम्प्टच आहे। मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी नीट क्लिअर केली आहे। पहिल्यांदा सर्व क्लासेसची माहिती घेतली, त्यामध्ये मला ललित ट्युटोरियल्स या क्लासच्या फॅकल्टीज आणि तेथील जे व्यवस्थापन आहे त्याबद्दल मला माहिती मिळाली, त्यामुळेच मी इथे ॲडमिशन घेतली होती। हो, माझी ताई पण इथेच होती आणि तिला सध्या दत्ता मेघेमध्ये ॲडमिशन आहे। ती BMS करत आहे। सर्वात प्रथम नीटच्या प्रिपरेशनसाठी फिजिक्स हा विषय खूप महत्त्वाचा आहे। फिजिक्समुळेच आपला स्कोअर इम्प्रूव्ह होतो आणि काळपांडे सरांनी आम्हाला फिजिक्स खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे। त्यामध्ये सर एक्झाम्पल जे सांगायचे त्यामुळे जे कन्सेप्ट आहेत ते पूर्ण क्लिअर असायचे, त्यामुळे क्वेश्चन सॉल्व करताना काही अडचण नाही यायची। तसेच इथं प्रत्येक म्हणजे एक दिवस सोडून टेस्ट व्हायच्या, त्यामुळे देखील जे चुका व्हायच्या त्यामधून पण खूप शिकायला मिळायची। त्यामुळेच माझा फिजिक्सचा स्कोअर एवढा चांगला आलेला आहे। बायोमध्ये त्यांनी टेस्ट खूप डिटेल काढलेले आहेत, त्यामुळे NCERTचा पूर्ण अभ्यास झालेला आहे। आणि बायोमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे NCERT आहे। NCERTला ओरिएंटेड जर आपण अभ्यास केला तर बायोमध्ये स्कोअर येऊ शकतो। आणि केमिस्ट्रीचं सांगायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी NCERT आणि सरांच्या नोट्स महत्त्वाच्या आहेत। तसेच ऑर्गॅनिकसाठी NCERT आणि सरांच्या नोट्स, आणि फिजिकलसाठी बेसिक प्रॅक्टिस आणि फॉर्म्युले एवढे लक्षात ठेवले तर केमिस्ट्रीमध्ये देखील चांगला स्कोअर येऊ शकतो। सर्वप्रथम म्हणजे आमचं पहिलं जे वर्ष होतं त्यामध्ये आमचं ऑनलाईन झालं होतं। ऑनलाईनमध्ये देखील लाईव्ह लेक्चर व्हायचे, त्यामुळे खूप मदत झाली। लाईव्ह लेक्चर झाले की डाऊट सेशन व्हायचे, त्यामुळे सगळे डाऊट क्लिअर व्हायचे। त्यानंतर एका वर्षानंतर ऑफलाईन झालं। ऑफलाईनमध्ये जे टेस्ट व्हायच्या प्रत्येक दिवशी, त्यामुळे मला खूप फायदा झाला। तसेच सर जे प्रत्येकावर लक्ष द्यायचे आणि माझ्यावर देखील स्पेशल सरांनी जे लक्ष दिलं त्यामुळे देखील मला खूप फायदा झाला। आणि जेव्हा पण मला डिमोटिवेट वाटायचं तेव्हा मी सरांना बोलायचो, सर्व मार्गदर्शन करायचे आणि त्यामुळे मोटिवेट होऊन आणखी अभ्यास करायचा मला प्रेरणा मिळायची। ललित ट्युटोरियल्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सारखं लक्ष दिलं जातं। असं नाही की कोणी टॉपर आहे आणि कोणाला कमी मार्क येत आहेत तर त्या इकडे लक्ष नाही द्यायचं, तर इथं प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जातं। तसेच इथं जे फॅकल्टी आहेत ते पण प्रत्येक विद्यार्थ्यासोबत इंटरॅक्शन ठेवतात, त्यामुळे देखील खूप मदत होते। आणि आपल्याला कधी असं वाटत नाही की आपण टॉपर नसलं तरी आपला कमी स्कोअर येत आहे किंवा आपल्याकडे कोणी लक्ष नाही देत आहे। माझी अभ्यासाची पद्धत अशी होती की मी सकाळी पहिल्यांदा क्लास करायचो, त्यानंतर मी जे दिवसभरात शिकलो तो अभ्यास करायचो। त्यानंतर आमच्या जे पुढच्या दिवशी टेस्ट आहेत त्याचा अभ्यास करायचो, आणि महिन्यात शेवटी जी मेजर टेस्ट होती त्यानंतर टाईम वाचला तर त्याच्यासाठी अभ्यास करायचो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला टाईम टेबल बनवणे असतो। जर आपण पुढच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा टाईम टेबल जर बनवला तर आपला पुढचा दिवस प्री प्लॅन जातो। तसेच आपण या 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये मोबाईल, TV अशा साधनांपासून दूर राहावे, त्यामुळे देखील आपलं डिस्ट्रॅक्शन होऊ शकतो आणि आपला स्कोअर नाही येऊ शकत। मी हे सगळं अवॉइड केलं आणि त्यामुळेच माझा हा स्कोअर आलेला आहे। या 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये आपण सर्व प्रकारच्या गॅजेट जसे की मोबाईल, TV यांपासून दूर राहावे। मी राजेश कोहर, जिल्हा परिषदला शिक्षक आहे आणि या यशामध्ये अनिकेतचे सातत्यानं होत असलेले प्रयत्न, ललित ट्युटोरियल्सचे अचूक मार्गदर्शन याचाच तो परिपाक आहे। नीटच्या तयारीसाठी आज तरी अकोल्यामध्ये सर्वश्रेष्ठ क्लास जो आहे तो ललित ट्युटोरियल्स आहे। या क्लासच्या तुलनेत काही लोक नांदेडचा, लातूरचा किंवा कोट्याचाही विचार करतात, परंतु त्याच दर्जाची किंवा मी तर म्हणतो त्यापेक्षा सरस असं अध्यापन इथं मिळत असताना, अकोल्यामध्ये मिळत असताना इतरत्र प्रॉपर लोकांनी तरी जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही। माझे नाव श्रेया कोहर, मी BMS करत आहे नागपूर इथून। मी अनिकेतची मोठी बहीण आहे आणि त्याचं हे यश जे आहे ते कन्सिस्टन्सी, खरंच 2 वर्ष कन्सिस्टन्सी काय असते त्याचं अनिकेत एक उदाहरण होतं माझ्यासाठी सुद्धा। कारण त्याचं जे सकाळपासून डेली रुटीन, त्याचा टाईमटेबल आणि त्याची जी मेहनत करायची तयारी होती, 2 वर्षाची कन्सिस्टन्सी काय यश आणू शकतं हे त्यांनी दाखवलं आहे आज।